लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना आज शेवट 3,000 रुपये मिळणार. देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी असं सांगितलंय की आज लाडक्या बहिणींना संपूर्ण त्यांचे 2 महिन्याचे 3,000 रुपये आज आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करणार आणि आता पाठवायला सुरुवात झालेली आहे. आज लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे शेवटी महाराष्ट्र शासनाने सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. आज या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, उद्या या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार. तसेच काही विशिष्ट जाती आणि जमातीच्या माता भगिनींना जास्त लाभ मिळणार आहे. ते देखील एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता एक मीटिंग चालू आहे ज्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडक्या बहिणींसाठी नवीन नियम तयार केलेले आहेत आणि अटी तयार केलेल्या आहेत. आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी नवीन वाटप तर चालू झालेलं आहे. या जाती प्रवर्गातील महिलांना सर्वाधिक लाभ देणार असं मंत्रिमंडळामध्ये खळबळ झालेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळालेले नव्हते, पण आज सकाळी 8 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये धडाधड 3,000 रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला मिळालेले नसतील तर लवकरात लवकर मेसेजेस चेक करा. आज बँकेत खूप गर्दी होणार आहे. लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींची शेवटी या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे आणि या ठिकाणी सर्वाधिक लाभ घेतल्या जाणाऱ्या जाता जमातींना या ठिकाणी योजनेअंतर्गत सगळ्यात जास्त लाभ दिला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या माता भगिनींनी त्यांचा फॉर्म ऍप्लिकेशन द्वारे भरलेला असेल किंवा वेबसाईट द्वारे भरलेला असेल अशा सगळ्या माता भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी अपडेट आहे. आज 11 डिसेंबर काल होती, आज 12 डिसेंबर आहे, उद्या 13 डिसेंबर असणार आहे. या 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींसाठी खूप मोठे या ठिकाणी निर्णय सरकार घेणार आहे. लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी आपल्या 2 लाडक्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या माता भगिनींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळालेले नाहीत त्यांना आज सकाळपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. पण यासाठी सगळ्यात अगोदर लाडक्या बहिणी या 12 जिल्ह्यामध्ये असायला पाहिजे आणि या माता भगिनींचं या 15 बँकांमध्ये त्यांचं खातं असायला पाहिजे, तरच लाडक्या बहिणींना आज सकाळी 8 वाजल्यापासून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्याचं काम होणार आहे. नाहीतर लाडक्या बहिणींना त्यांचे सगळे पैसे जानेवारी मध्ये मिळणार आहेत. आता कोणकोणत्या माता भगिनींना 3,000 रुपये मिळणार याची लिस्ट आपण पाहूया आणि कोणकोणत्या माता भगिनींना जानेवारी मध्ये पैसे मिळणार. पण सगळ्या माता भगिनींना डिसेंबर मध्येच पैसे मिळायला पाहिजे, नाहीतर जानेवारी मध्ये ई केवायसी चा निकाल लागल्यानंतर अर्ध्या माता भगिनी अपात्र होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी हे अत्यंत महत्वाची अपडेट आहे. लाडक्या बहिणींनी याच्याकडे लक्ष द्यायचं आहे की आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्यासाठी आता 13वा जो हप्ता आहे लाडक्या बहिणींसाठी तो दिलेला होता. आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना 16 हप्ते मिळालेले आहेत. त्यांना 17वा आणि 18वा हप्ता मिळायचा बाकी राहिलेला आहे. पण लाडक्या बहिणींना आज हे सगळे हप्ते मिळणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे. दिनांक 12, 13, 14 डिसेंबर या 3 दिवसांमध्ये 17वा हप्ता लाडक्या बहिणींना जमा होणार आहे. पण काही माता भगिनींना ऑगस्ट पासून पैसे मिळालेले नसतील तर त्यांना देखील मिळणार आहेत. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे 1,500, डिसेंबरचे 1,500 आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये असे एकत्रित पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे 3,000 आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये असे 3,830 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जमा झालेले असतील. आणि ज्या माता भगिनींना या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळालेले असतील तर त्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये असे टोटल पाहू शकता तुम्ही. 1,500 आणि 830 रुपये याचे टोटल होतात. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 8 आणि 5 किती होते वरती या ठिकाणी पाहू शकता. 13 आणि 2 2,330 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आज जमा होणार आहेत. शक्यतो जास्तीत जास्त माता भगिनींच्या खात्यामध्ये आज 3,830 रुपये हे त्यांच्या बँकेत जमा होणार आहेत. कारण लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आज सरकारने दिलेली आहे की ज्या माता भगिनींना या ठिकाणी पैसे मिळालेले नाहीत आज सकाळपासून लाडक्या बहिणींना त्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. हे हप्ते 2-3 दिवसच वाटप होणार आहेत. 12 तारखेला, 13 तारखेला आणि 14 तारखेला ज्या माता भगिनींना पैसे मिळतील अशाच माता भगिनींना फक्त 830 रुपये गॅस सिलेंडरचे मिळतील. आणि ज्या माता भगिनींना या 3 दिवसामध्ये पैसे मिळणार आहेत त्यांना येणाऱ्या या गॅस सिलेंडरचे पैशाचा लाभ मिळणार नाही. आज 15 जिल्ह्यांमध्ये पैसे महिलांचे नशीब चमकलं. लाडक्या बहिणींना ज्या 15 जिल्ह्यामध्ये येतात अशा माता भगिनींना आज सगळ्यात अगोदर पैसे मिळणार आहेत. त्या कोणते जिल्हे आहेत, कोणत्या बँका आहेत आपण सगळ्यात अगोदर जाणून घेऊया. या ठिकाणी सगळ्यात अगोदर नाव येतं स्टेट बँक नाव येतं. तुम्हाला माहिती असेल स्टेट बँक SBI मध्ये ज्या माता भगिनींचं खातं आहे अशा माता भगिनींना आज सकाळपासून 8 वाजल्यापासून या ठिकाणी
लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे. लाभ मिळणाऱ्या जिल्ह्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका अहिल्यानगर जिल्हा. या जिल्ह्यामध्ये सगळ्यात अगोदर लाभ लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्याचप्रमाणे पुढचा जिल्हा आहे पुणे जिल्हा, त्यानंतर मुंबई जिल्हा. अशा 3 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात अगोदर लाभ होणार आहे. आणि ज्या माता भगिनींचा अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आहे अशा माता भगिनींना सगळ्यात अगोदर लाभ मिळेल. त्यानंतर ज्या माता भगिनींचं या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे, BOM मध्ये त्यांचा अकाउंट आहे, अशा माता भगिनींना सगळ्यात अगोदर लाभ मिळणार आहे. त्यानंतर BOB बँक ऑफ बडोदा मध्ये खाता असणाऱ्या माता भगिनींना सगळ्यात अगोदर लाभ मिळणार आहे. त्यानंतर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात राहणाऱ्या माता भगिनी, त्याचप्रमाणे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या माता भगिनी, त्याचप्रमाणे अशा वेगवेगळे खूप सारे जिल्हे आहेत ज्यामध्ये माता भगिनींना आज टॉपच्या 15 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत त्यांचे 3,000 रुपये हे बँकेत पाठवले जाणार आहेत. आता लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच लाईक करून सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला आज हप्ता एकनाथ शिंदे साहेब पाठवणार आहेत आणि तुम्हाला तुमचे सगळे 3,000 रुपये हे आजच्या आजच मिळावे यासाठी सगळ्यांनी लाईक करून घ्या. कारण एक दिवसाला 50 लाख माता भगिनी अपात्र होत आहेत आणि तुम्ही अपात्र न होता तुम्हाला योजनेअंतर्गत तुमचे 3,000 रुपये आज जमा व्हावे यासाठी प्रत्येकाने व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून आपल्या लाडक्या बहिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. कारण मोठी अपडेट आहे, लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आज सकाळीच टप्पा सुरू झालेला आहे 3,000 रुपये वाटपाचा. म्हणजे ज्या माता भगिनींना पैसे मिळालेले नाहीत, ज्यांना पैसे मिळाले असतील अशा माता भगिनींना 3,830 रुपये जमा झाले असतील आणि ज्या माता भगिनींना पैसे मिळालेले नाहीत अशा माता भगिनींना आज 3,830 रुपये असे नोव्हेंबर, डिसेंबर आणि गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीने आपला अकाउंट चेक करायचा आहे, आपला मेसेज चेक करायचा आहे. जर मेसेज येत नसेल तर घर बसल्या UPI, फोन पे, गुगल पे, पेटीएम याच्यावरती आपला बॅलन्स चेक करायचा आहे. जर 3,830 रुपयांनी बॅलन्स वाढलेला असेल तर समजून घ्यायचं तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर, डिसेंबर आणि एक गॅस सिलेंडरचे असे एकत्रित 3,830 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. लाडक्या बहिणींनो, महाडीबीटी द्वारे तुम्हाला तुमचे 3,000 रुपये योजनेचे पैसे मिळालेले आहेत. लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कामगार मित्रांनो, आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आणि आपले एकनाथजी शिंदे साहेब यांनी एका झालेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलेलं आहे की आज लाडक्या बहिणींना संपूर्ण 3,000 रुपये पाठवणार आहेत आणि ते पाठवायचं काम सुरू झालेलं आहे. ज्या माता भगिनींच्या बँक खात्याला या 2 गोष्टी आहेत, पहिलं तर आधार आणि दुसरं तर मोबाईल नंबर, त्यांना 3,830 रुपये हे आज त्यांच्या बँक खात्यात जमा होणार अशी मोठी अपडेट आज सगळीकडे फिरत आहे. ही न्यूज सगळ्या ठिकाणी व्हायरल होत आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांचे पैसे मिळालेले आहेत. तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील तर लवकरात लवकर प्रत्येक लाडक्या बहिणीने आपला मेसेज चेक करा. मेसेज मध्ये आला असेल की तुम्हाला 3,830 रुपये जमा झाले. हे देखील नसं आलेल तर तुम्ही फोन पे ला पाहू शकता की पैसे जमा झाले की नाही. आणि तुमच्याकडे फोन पे ही नसेल तर वेळ मिळाला की लगेच बँकेत जा आणि तुमचे 3,830 रुपये हे बँकेतून काढून घ्या. कारण काही सांगता येत नाही, पुन्हा पैसे मागे घेतले जाऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणीने अत्यंत महत्वाची अपडेट आहे, लक्ष द्यायचं आहे. योजनेअंतर्गत 3,830 रुपये आजपासून लाडक्या बहिणींना जमा होणार. पुणे, मुंबई, अहिल्यानगर, जालना, नाशिक अशा राज्यातील ज्या जिल्हे आहेत अशा माता भगिनींना सर्वाधिक लाभ मिळत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट ही ठरलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. लवकरात लवकर सगळ्या लाडक्या बहिणींनी आपला मेसेज चेक करा. त्याचप्रमाणे योजनेअंतर्गत लागणाऱ्या सगळ्या अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.